आत्मा नमस्ते. नमस्ते. ऊर्जावान ग्रँड मास्टर्स, चला द्या तुमचा परिचय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परत ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी बीना दिनेश परदेशी, राजपूत, राहणार पुणे. मला माझ्या देवतांनी स्वामी त्रिमूर्ती दत्तात्रय साई आणि मा जगदंबा यांनी माझ्या जीवनाची नवीन दिशा दाखवली आणि अध्यात्माची खरी खरी हाय लेवल काय आहे हे ब्रह्मांडीय ऊर्जा प्राणशक्तीशी जोडून दिले. ते त्यांची देवदूत मंजुश्री मॅडम यांना मला गुरुच्या रूपात भेट दिली आणि काय म्हणून मिळाले नाही, सर्व काही मिळाले. जे प्रारब्धातले काही कर्म विधिलिखित आहे ते कर्म मी एक्सेप्ट केले आहे आणि मला अध्यात्मामुळे ते प्रारब्धाचे प्रघात कमी झाले आणि हे सर्व मला ग्रँड मास्टर मध्ये मिळाले. ग्रँड मास्टर इज द ब्युटिफुल एवेझम. प्रकृती का एक सुंदर उपहार आहे. हा उपहार प्रत्येकाने आजमावून पाहावा. जीवनाचे सार्थक होते. जीवन किती मिथ्या व शून्य आहे हे कळते आणि आयुष्य सुंदर जगायला सुरुवात होते. अनुभव तर खूप आहेत. ह्या 8 महिन्यातले जेथे जेथे ऊर्जा दिली तेथे तेथे पॉझिटिव्ह रिझल्ट आले. सर्व स्वामींची कृपा. ग्रँडमास्टर काय आहे? एक पुनर्जन्म. एक बीनाताई. मला माझ्या जीवनाची नवीन दिशा दाखवली. अध्यात्माची खरी काय लेवल आहे हे जादूमय ब्रह्मांडीय ऊर्जा प्राणशक्तीशी जोडून दिले. ते त्यांनी त्यांची देवदूत मंजुश्री मॅडम यांना मला माझ्या गुरुच्या रूपात भेट दिली आणि काय म्हणून मिळाले नाही, सर्व काही मिळाले. जे प्रारब्धातले काही कर्म विधिलिखित आहे ते कर्म मी एक्सेप्ट केले आहे आणि आणि अध्यात्मामुळे ते प्रारब्धाचे प्रघात कमी झाले आणि हे सर्व मला ग्रँड मास्टर मध्ये मिळाले. ग्रँड मास्टर इज द ब्युटिफुल एवेझम. प्रकृतिका हा एक सुंदर उपहार आहे. हा उपहार प्रत्येकाने आजमावून पाहावा. जीवनाचे सार्थक होते. जीवन किती मिथ्या व शून्य आहे हे कळते आणि आयुष्य सुंदर जगायला सुरुवात होते. अनुभव तर खूप आहेत ह्या 8 महिन्यातले. जेथे जेथे ऊर्जा दिली तेथे तेथे पॉझिटिव्ह रिझल्ट आले. सर्व स्वामींची कृपा. ग्रँड मास्टर काय आहे? एक पुनर्जन्म, एक प्युअर सोल, एक जादूमय आध्यात्मिक पॉवर आणि ह्या स्वप्नातल्या नगरीतले हिरे मोती माणिक माणिक म्हणजे मेडिटेशन. इतके पॉवरफुल मेडिटेशन आहेत आणि ह्या मेडिटेशन मध्ये सगळे माझे आवडते देवता मला आशीर्वाद देतात, ऊर्जा देतात. आणि आमची ही नाईट स्कूल आहे बरं का, 9 वाजता सुरू व्हायची. आमचे बालपण आम्हाला आम्हाला आठवले. या क्लासमध्ये आम्ही सगळ्या 30 जणी आणि आमचे दादा 4 आणि आमची प्रश्नावली सुरू. प्रश्नावली सुरू. मॅडमला पण आमच्या बरोबर खूप मजा यायची. ग्रँड मास्टर शिकत शिकत आमचे खेळीमेळीचे हे वातावरण होते आणि ग्रँड मास्टर हे एक स्त्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवणारे एक व्यासपीठच आहे आणि या व्यासपीठावर एक आध्यात्मिक लेवल घडते. आणि ह्याच बरोबर म्हणजे श्री मॅडमचे खूप खूप धन्यवाद मानते की त्यांनी आम्हाला इतकं छान खूप शिकवलं, परिपूर्ण केलं आम्हाला. कुठं अडचण येऊन दिली नाही. कुठं कोणाला काय समस्या असल्या तर लगेच रेकी देणार. कुठं कोणाला काय समजले नाही तर त्या प्रश्न समजून सांगणार. कधीही कुठे अडचण येऊन दिली नाही. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे.
आणि हा आध्यात्मिक लेवल ही कशी घडवायची हे ग्रँड मास्टर मध्येच कळून येते. मी जरूर जरूर सांगेल की प्रत्येकाने ग्रँड मास्टर व्हायलाच हवे. ग्रँड मास्टर एक परिपक्व परिपूर्ण एक जीवन घडवते. खूप छान वीणा, खूप छान. वीणा ताई, आपण रेकीमध्ये आलेलो होतो तेव्हा काही थोडे शारीरिक व्याधींसाठी, काही आजारांसाठी आलो होतो. काय होतं येण्याचं कारण आणि त्यामध्ये काय बदल झाला? शारीरिक म्हणजे मला शोल्डरचा त्रास होता. हं. शोल्डरचा आणि थायरॉइड म्हणजे खूप पण नॉर्मल होतं थायरॉइड. 25 mg होती गोळी. पण आता सध्या गोळी बंद झाली आहे माझी. गोळी घेत हां. नाही. फक्त हं. वजनाचा प्रॉब्लेम आहे ते पण हळूहळू कमी होईल. आता तर थोडा फरक मला जाणवतोय माझा मला. हं. आणि शोल्डरचा पण फरक पूर्णपणे कमी झाला सगळं. म्हणजे हात उचलता येत नव्हता मला शोल्डरचा. हं. आणि खूप टेन्शन मध्ये असायचे. काय काय टेन्शन म्हणजे घरात जे काय वातावरण असायचं. आता प्रत्येकाच्या घरोघरी असतं तेच माझ्या बी घरी आहे थोड्याफार प्रमाणात. मग ते टेन्शन खूप डोक्यात धरून बसायचे मी. इतकं की म्हणजे समोरची बघणारी पण व्यक्ती म्हणायची की का बरं ताई तुम्ही एवढं टेन्शन मध्ये असता. माझ्याकडे काही उत्तर नसायचं. पण मी जशी याला रेकीला फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये आले तसं मला हे टेन्शन काय आहे माहीतच नाही. खूप म्हणजे खूप इतका बदल झाला. आणि विशेष म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये जेव्हा आम्ही शिकत होतो ते 45 दिवस इतके इतके भारी होते की काय विचारायला नको. आणि त्यात म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्ताची आमची बॅच होती 6:30ची. तो वेळ तर इतका छान होता की तो विस्मरणीय क्षण मी विसरू शकत नाही पहाटेच्या बॅचचा. अगदी मी 4 वाजता उठून आंघोळ वगैरे करून स्वामींची पूजा, शंकरांची पूजा करूनच मेडिटेशन क्लासला जॉईन व्हायची. आणि दुसऱ्या दिवसापर्यंत मी परत पहाटे उठेपर्यंत तेवढीच फ्रेश असायची. एवढं मला ते 25 दिवसाचे इतकं म्हणजे आणि तीच सवय मला लागली खूप. आणि आता सुद्धा माझी मला बरोबर 3 3:15 ला मला रोज जाग येते. आणि जाग आली की मग मी थोडं नामस्मरण वगैरे करते. माळ जपून येते. मेडिटेशन करते आणि परत मग तुमचं थोडंसं इकडं तिकडं करून तुमचं मेडिटेशन अटेंड करते 5 वाजताचं. हं. तिथनं पुढं मग मेडिटेशन झालं की योगा. असं इतकं छान रुटीन झालंय सगळं. गुड गर्ल. खूप सुंदर. खूप छान. आता ती मनस्थिती बदलली आहे का? ते टेन्शन गेलं आहे का? हो, हो. एक बऱ्यापैकी म्हणजे एक 75% तर आहे, कमी झालं. खूप सुंदर. आणि खरं म्हणसाल तर बिना आता इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पाडण्यासाठी, इतरांना मार्गदर्शक होण्यासाठी, मार्गदीपक होण्यासाठी टॅरो रीडर्स पण झाले आहेत आणि उत्कृष्ट टॅरो हो. रीडिंग करतात. टॅरो रीडरचं मॅडम माझ्या हातनं कार्ड इतके छान येतात ना, खूप म्हणजे ज्यांचे मी आता काढले त्यांनी खूप म्हणजे कौतुक केलं की खूप छान कार्ड निघतायत. एकदम परफेक्ट. छान याचा हो. अर्थ काय परफेक्ट प्रश्नांची उत्तरं. बिना आपण ग्रँड मास्टरमध्ये वळूया. कुठलं मेडिटेशन आणि कुठलं सेशन सगळ्यात जास्त आवडलं? मला ग्रँड मास्टरचं मेडिटेशन एक रोज जे करायचं असतं आपल्याला ते एक. आणि हं. वटवृक्षाचं मेडिटेशन करता तर मला स्वामींचाच वटवृक्ष दिसतो पहिला. हं. की स्वामींच्याच वटवृक्षाखाली आहे आपण असं. छान. आणि आणि मेडिटेशनमध्ये तुम्ही खूप फिरून आल्या ना आपल्या? हो. खूप फिरून आले. आणि तेवढी माझ्याकडनं स्वामींनी, दत्तांनी माझ्याकडनं ग्रँड मास्टर सुरू व्हायच्या आधी माझ्याकडनं आध्यात्मिक लेवल बी करून घेतली. असं माझ्या स्वप्नातही वाटलं नाही की माझ्याकडनं 8 दिवसाच्या फरकात माझ्याकडनं पिठापुरमला मला नेलं त्यांनी. आणि तिथंच श्रीपाद वल्लभांचं पारायण करून घेतलं. तिथनं घरी आल्यावर दत्त जयंती 8 दिवसावर होती. घरी आल्यावर ती प्रेरणा झाली ग्रँड मास्टर करत करत की गुरुचरित्राचं पारायण करायचं. ते बी पारायण माझ्याकडनं पूर्ण करून घेतलं. आणि जसं माझं गुरुचरित्राचं पारायण झालं
तसं एक एंजलचा कोर्स चालू होता आपला, आणि मी पण जॉईन होते एंजलच्या कोर्सला. पण काय मला माझं प्युरिफिकेशन करायचं होतं देवतांना का काय माहिती, मला पाठीवर अचानक बेंड आले. बेंड हा प्रकार, एक बेंड येता हा मला तर माहिती आहे. मग मला ऍक्च्युली मला पण वाटलं की माझ्या पाठीवर एकच बेंड आहे, पण आणि त्या एकच बेंड आहे असं वाटून मला इतक्या वेदना व्हायच्या त्याच्या, इतकं म्हणजे पूर्ण आपला हाताचा तळ हात आहे ना तेवढं मोठी जागा लाल, खूप अशी लाल जरद आणि दुखायची. मग मी हॉस्पिटलमध्ये गेले दाखवायला फॅमिली डॉक्टरकडं. त्यांनी बघितलं तर त्यांनी आश्चर्य केलं की ते एक बेंड नव्हतं, जसं सेवन चक्र आहेत ना आपले तसे गोल सेवन चक्रची जाळी होती पूर्ण ते. तर डॉक्टर सुद्धा म्हणले की आयुष्यात पहिल्यांदा आम्ही हे असं बघितलंय म्हणले. हं. आणि त्यातनं म्हणजे माझ्या शरीरातलं काय जे आपलं ते असतं ब्लड वगैरे त्याचे घाण पल्प वगैरे इतकं वाहून गेलं, इतकं शरीर माझं शुद्ध केलं माझं दत्तांनी, स्वामींनी ते पारायण वगैरे झाल्यावर. पूर्ण एकदम क्लीन क्लीन म्हणतात ना तसं शरीर माझं क्लीन होऊन गेलं. इतकं म्हणजे हं. 8 दिवस मला इतका त्रास झाला त्याचा. रोज मी 2 वाजता माझी अपॉइंटमेंट असायची एंजलचा करायला. मी 15 मिनिटं फक्त जॉईन व्हायला यायचे, ते पण मला नीट काहीच कळत नव्हतं पण. त्यानंतर ते झालेलं प्युरिफिकेशन नंतर तुम्ही एकदम हो, तंदुरुस्त झालात. बरोबर? तंदुरुस्त झाले. रोज 2 वाजता मला ड्रेसिंगला जायला लागायचं हॉस्पिटलमध्ये. छान. पण खूप ते डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले, ज्या लेडीज फॅमिली डॉक्टर आहेत आमच्या. म्हणले मी आजपर्यंत बेंड हा प्रकार बघितला पण हे बेंड नव्हतं म्हणे, हे सेवन चक्राची जाळी होती पूर्ण. आणि त्यातनंच मॅडम मला त्याच ह्याच्यात माझी जी कुंडलीने आपण म्हणतो ना जी जागृत होती ती हं. पूर्ण खालनं वरपर्यंत माझी पूर्ण असं सहस्त्रचक्रेपर्यंत पूर्ण मला व्हायब्रेशन सगळे म्हणजे त्याच वेदनांमध्ये रोज जाणवायची. प्रत्येकाची पद्धत वेगळी, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. बस ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणायचे, की प्युरिफिकेशन होऊन गेलं, शरीराची, मनाची घाण सगळी निघून गेली आणि आपण पूर्णपणे शुद्ध झालो आहे. बिना ते रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली? मला तर 10 ते 12 वर्षांनी वाटते. बरं. तुमची मुलगी काय म्हणे आता मागे तुम्हाला? हम्म, आहे फॅमिलीत सगळे खुश आहेत. मुलगी पण म्हणते खूप छान आहे मम्मी, एकदम एकदम चेंजिंग सगळ्या ह्याच्यात झाले. आणि अशीच मम्मी पाहिजे घरातलं होती थोडंसं मला, काय अशी म्हणे त्या टेन्शनमुळे दिवशी. हो. हा. तिची तिची खूप इच्छा आहे मम्मी बॉब कट कर, आणि मला ते आवडत नाही. मला अशीच मम्मी हवी होती आता. आहे ना? तर बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. हा. ठीक आहे. आपल्यासारख्या काही टेन्शनमध्ये असणाऱ्या ज्या ताई आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला देसाल? टेन्शन तर मुळीच घ्यायचं नाही. आपण आता एवढं छान ग्रँड मास्टर शिकलोय आणि पुढं बी जे काही जे जॉईन होतील त्यांनी पण घेऊ नये टेन्शन. खूप मॅडमच इतकं छान शिकून तुम्ही इतकं परिपूर्ण करून देताय. टेन्शन हा प्रकारचं नावच राहत नाहीये. जरी समोरची व्यक्ती आपल्याला काय बोलत असेल तरी त्याला प्रतिउत्तर न करण्याची ताकद आपल्यात येते. जेव्हा आपण प्रतिउत्तर नाही करत तेव्हा आपोआपच समोरची व्यक्ती शांत राहते. खूप छान. खूप ते छान. खूप ग्रँड मास्टर, मी तर खूप सगळ्यांना सांगते ग्रँड मास्टर म्हणजे एक पुनर्जन्म आवर्जून सगळ्यांनी घरोघरी हे झालं पाहिजे. आणि एक मला मॅडम म्हणायचंय, काही लोक आहेत ना, आता आपण म्हणजे समजा हिलिंग देतोय ओळखीचे लोक रेकी सांग, रेकी म्हणलं की जरा वेगळ्या दृष्टीने बघतात. तर आपण रेकीचे ना नामकरण म्हणतात ना, तर नामकरण आपण रेकीच्या ऐवजी ब्रह्मांडीय ऊर्जा, मी तर आता बोलताना सगळ्यांना म्हणते ब्रह्मांडीय ऊर्जा, प्राणशक्ती. नक्कीच. दिव्य प्राणशक्ती ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, प्राणशक्ती, प्राण ऊर्जा असंच म्हणूया. कारण हा आपला भारतीय हो, शब्द आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा भारतीय असे नाव दिलंय आता. दिव्य हो, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप व्हा. ओके? एकरूप. मी पण असं सेमच म्हणते त्यांना, असं कोणाला सांगायचं झालं ना की हे हं. ह्याच पद्धतीने सांगते.
आणि आपल्या मंजुश्री इन्स्टिट्यूट बद्दल पण मॅडम मी बऱ्याच जणांना सांगते. आता नक्कीच. पण तुमच्या माध्यमातून सनातनी अनेक धर्म आहे ना, लोकांपर्यंत सनातनी ऊर्जा पोहोचणार धर्माकडली आहे. पण ओळख आहे, तिथं पण मी सांगितलंय. नक्कीच. हो. मी ना आपल्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचणार आहे. आपण एक प्युअर सोल आहात आणि अशीच आध्यात्मिक प्रगती करत करत कौटुंबिक सगळं आता तुम्ही तर स्थिर केलेलंच आहे. अधिक स्वतःचं मन स्थिर हो. झालं की कुटुंब आता स्थिर आणि मॅडम मला अरुणाचलमला चालली मी. हो. छान. कुठले कुठले स्वप्न पुढच्या पूर्ण 15 होत आहेत दिवसात ऊर्जेसोबत मी जोडल्यानंतर? अं, तसं म्हणजे मी कुठली तर अपेक्षा धरून नाही ठेवत. आता ग्रँड मास्टर झाले तर आपोआपच सगळी स्वप्न तर पूर्ण होणारच आहेत आणि झाल्यातच जमाय अशीच बढिया. अपेक्षा ठेवते मी. खूप सुंदर. पण मला आध्यात्मिकची इतकी आवड आहे ना, आता माझी इच्छा पूर्ण म्हणजे पुढच्या 15 दिवसात मी अरुणाचलला चालली मेडिटेशन करता. गुड गर्ल. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद वीणा. असेच छान मस्त हो. राहा. तुम्हाला जे जे हवं, तुमच्या सोलसाठी जे जे हवं ते ब्रह्मांड तुम्हाला उपलब्ध करून देणार. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. आनंदी खूप आनंद खूप सर्व. धन्यवाद. थँक यू. थँक यू. थँक यू. आठवण नमस्ते. आत्मा नमस्ते.